छगन भुजबळ यांनी आज प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. नंतर बोलेन, विचार करून मी बोलेन असं भुजबळ म्हणाले. तर वरिष्ठांशी बोलणं झालं का या माध्यमांच्या प्रश्नांवर मात्र भुजबळ चिडलेले दिसले. कोण वरिष्ठ असा भुजबळांनी यावेळी सवाल केला. मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा ही कालपासून होतीये आणि आज भुजबळांना नागपूरमध्ये पत्रकारांनी गाठलं असता सुरुवातीला त्यांनी राष्ट्रगीतापर्यंत पोहोचायचं असं सांगून प्रतिक्रिया देणं टाळलं. मात्र पत्रकारांनी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. तेव्हा नंतर बोलेन, विचार करू असं त्यांनी सांगितलं. मात्र वरिष्ठांशी बोलणं झालं का या प्रश्नावर मात्र भुजबळ चांगलेच चिडले. कोण वरिष्ठ असा सवाल करत ते गाडीत जाऊन बसले. यावेळी भुजबळांची देहबोलीवरून ते संतप्त असल्याचं स्पष्टपणे दिसून येत होतं. तर काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, शपथविधीचा कार्यक्रम झाला. मात्र यामध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज नेते, पहिल्या फळीतले नेते छगन भुजबळ मात्र दिसले नाहीत आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली नाही. त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यावरून तीव्र नाराजी ओबीसी समाजामध्ये दिसून आली. ठिकठिकाणी त्याचे पडसादही उमटले आणि स्वतः भुजबळांना यावर काय वाटतंय हा प्रश्न जेव्हा पत्रकार आज विचारत होते तेव्हा त्यांच्या देहबोलीवरून ते संतप्त दिसले. नंतर बोलेन ना. आता सावकाशाला विचार करून काय काय आपण वरिष्ठांशी काही बोलणं झालं सर? वरिष्ठांशी काही बोलणं? कोण वरिष्ठ? अधिदादांशी चर्चा होती की तुम्ही नाराज आहे, मंत्री नाराज आहे. चला ठीक आहे, चला पुढे काय. पण ही नाराजी पण काही पक्षाकडे असं बोलताय. भूमिका मांडणार आहात? नाराजी पक्षाकडे मांडणार आहात? अपेक्षा आहे तुम्हाला काही? काही अपेक्षा नाही. तर होय, मी नाराज असल्याचं म्हणाले भुजबळ आणि पत्रकारांशी संवाद साधणं सुद्धा त्यांनी टाळलं. आणि वरिष्ठांशी बोलणं झालं का या प्रश्नावर मात्र भुजबळ चांगले चिडले. कोण वरिष्ठ आणि त्यावर अजित पवार असं म्हटल्यानंतर त्यांनी थेट गाडीत जाऊन बसणं पसंत केलं आणि यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी माध्यमांचे बूम सुद्धा बाजूला केले. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे थेट जाऊया आपण ओमकडे. ओम, आज भुजबळ चांगलेच नाराज दिसले. काल सुद्धा मंत्रिमंडळाच्या शपथविधीवेळी ते रेडिसन हॉटेलमध्ये होते, मात्र शपथविधीसाठी आले नव्हते. एकंदरीतच भुजबळ नाराज आहे ते सातत्यानं दिसतंय. मुंबईमध्ये ओम, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनात सुरू असलेल्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. ओमशी आपण पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र राष्ट्रवादीतले पहिल्या फळीतले महत्वाचे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. नाराज आहे. चला ठीक आहे, चला पुढे काय. पण ही नाराजी पण काही पक्षाकडे असं बोलताय. भूमिका मांडणार आहात? नाराज नंतर बोलेन ना. आता सावकाशाला विचार करून काय काय आपण वरिष्ठांशी काही बोलणं झालं सर? वरिष्ठांशी काही बोलणं? कोण वरिष्ठ? कोण वरिष्ठ? अधिदादांशी त्या समाजाची समजूत कशी काय? तर या सगळ्या नागपूरमधल्या आणि भुजबळांच्या या घडामोडीवर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख. आपण थेट ओमकडे जाऊया. ओम, आज भुजबळ भलतेच नाराज आणि संतप्त दिसले. कोण वरिष्ठ असा प्रश्न त्यांनी विचारला. एकंदरीतच भुजबळांची संतप्त प्रतिक्रिया दिसली. काय काय नेमकं आज सकाळपासून भुजबळांच्या बाबतीत घडलंय? हो, अगदी बरोबर आहे अनुपमा. कारण काल महायुती सरकारचा पहिला शपथविधी पार पडला. यामध्ये अनेक दिग्गजांना डावलण्यात आलं. आज छगन भुजबळ यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या खूप बोलक्या आहेत आणि त्यातून पुढं काय होतं हे ध्वनित होतंय. काल छगन भुजबळांना डावलण्यात आलं. मंत्रिपदी छगन भुजबळांचं नाव येईल अशी अपेक्षा होती, मात्र राष्ट्रवादीकडनं त्यांच्या नावाची घोषणा झाली नाही. यानंतर स्वाभाविकपणे छगन भुजबळ समर्थकांकडनं तीव्र प्रतिक्रिया आणि तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या सगळ्यामध्ये काल नाशिकमध्ये याच्या सगळ्या तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली होती. आज सकाळी विधान भवनामध्ये सुद्धा जेव्हा छगन भुजबळ आले तेव्हा त्यांच्याकडनं मी नाराज आहे असं स्पष्टपणे छगन भुजबळांकडनं सांगण्यात आलं. त्यांची नाराजी आहे आता जवळपास स्पष्ट झालंय. त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की समाज आणि तुमचे कार्यकर्ते नाराज आहेत त्यावर तुम्ही कशा प्रकारे सगळे कंट्रोल करणार आहात, तर ते म्हणाले की तो पक्षाचा विषय आहे. समाजाची नाराजी आहे ती पक्ष सांभाळून घेईल, पक्ष त्यावर उत्तर देईल. मात्र स्वतः पक्षाकडे कुठली भूमिका मांडणार का किंवा त्यानंतर या सगळ्या संदर्भात काही करणार का
यावर कुठलंही उत्तर भुजबळांनी दिलं नाही. आपल्याला आठवत असेल 1991 साली भुजबळांनी याच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये मोठं बंड केलं होतं. त्यानंतर एक मोठा राजकीय इतिहास शिवसेनेमध्ये लिहिला गेला होता. या सगळ्याच पार्श्वभूमीवरती या अधिवेशनामध्ये सुद्धा छगन भुजबळ नाराज आहेत आणि तीव्र नापसंती त्यांनी या सगळ्या संदर्भात व्यक्त केली आहे. खऱ्या अर्थानं भुजबळांसारख्या हेवीवेट नेत्याला डावलणं राष्ट्रवादीला परवडणार आहे का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. या सगळ्या संदर्भामध्ये गेल्या 2 वर्षापासून ज्या काही मुवमेंट्स घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, मराठा आंदोलन असेल किंवा ओबीसीचे प्रश्न असतील, यामध्ये सरकारच्या वतीनं ठामपणे बाजू मांडण्यासाठी छगन भुजबळ हे अग्रक्रमानं पुढे होते. असं असून सुद्धा एक हेवीवेट नेते असलेले छगन भुजबळ यांना मात्र मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नाहीये. अजित पवारांनी हा निर्णय का घेतलाय, पक्षावर आपली स्वतःची वन साईड कंट्रोल असावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय का, किंवा नव्या फळीला नव्या तरुणांना संधी द्यायची यासाठी हे पाऊल उचललं गेलंय का, याबद्दल कुठलीही स्पष्टता नाहीये. मात्र छगन भुजबळांची नाराजी निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते. हे आता भुजबळांची एकंदर बॉडी लँग्वेजवरून आणि त्यांच्या पवित्रावरून दिसतंय. त्यामुळे भुजबळांची नाराजी आणि एकंदर राष्ट्रवादीतल्या या सगळ्या घडामोडी यामध्ये आता नेमकं काय घडते हे पाहणं महत्त्वाचं आहे. अनिल पाटील हे देखील नाराज आहेत. त्यांनी देखील आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. मंत्रिपद दिलं असतं तर निश्चितच काम करून दाखवलं असतं. मात्र आता पक्षाला वाटलं नाही म्हणून पक्षाने ही जबाबदारी दिली नाहीये. त्यामुळे सगळ्याच आमदारांची आणि सगळ्याच माजी मंत्र्यांची, ज्येष्ठ नेत्यांची नाराजी अजित पवारांसाठी आता डोकेदुखी ठरू शकते, हे वरकरनी सध्या तरी दिसतंय. अगदी. आणि भुजबळांच्या बाबतीत काही वेळापूर्वी बावनकुळे यांची प्रतिक्रिया आली ओम, आणि त्यामध्ये त्यांनी असं जे म्हटलं त्यामध्ये एकंदरीतच महायुतीचे ते मोठे नेते आहेत आणि अजित पवार त्यांचा मान सन्मान ठेवतील असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे एक प्रकारे हात सुद्धा झटकलेले आहेत. अर्थातच अजित पवारांना या संदर्भात निर्णय करायचा आहे. मात्र काय वाटते बावनकुळे यांच्या या प्रतिक्रियेवरून? अगदीच बरोबर आहे. कारण भाजपमध्ये सुद्धा अनेक आमदार, अनेक मंत्री, जे पूर्वी मंत्री होते, सुधीर मुनगंटीवार असतील किंवा इतर महत्त्वाचे काही ज्येष्ठ नेते असतील, जे 4-5 टर्म आमदार आहेत, त्यांची कुठेतरी नाराजी आहे. त्यात आता राष्ट्रवादीच्या सुद्धा अनेक नेत्यांची, अनेक मंत्र्यांची नाराजी आहे. त्यामुळे भाजप काहीसा यापासून, या सगळ्या प्रश्नापासून दूर गेलेला पाहायला मिळतोय. भाजपने या सगळ्या संदर्भात कुठलीही भूमिका घ्यायची नाही असं सध्या तरी दिसतंय, जे बावनकुळे यांच्या प्रतिक्रियेमधून ध्वनित होतंय. त्यामुळे आता सर्वस्वी या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी भाजपनं राष्ट्रवादीवर टाकली आहे. त्यामुळे आता नेमकं काय काय घडतंय, मुळामध्ये चर्चा अशी देखील होती की कुठल्या पक्षाचा कुठला मंत्री असावा याबाबत जी काही स्क्रुटिनी आहे ती दिल्लीमध्ये भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांकडून केली जाते. त्यामुळे भुजबळांचं जेव्हा नाव आलं असेल तेव्हा त्याबद्दल भाजपची भूमिका काय होती हे देखील आता पाहणं खरंय. आणि एकंदरीत आता अजित पवार यावर कशी नाराजी दूर करतात बघायचंय. ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.